नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले खूप खूप स्वागत करते. सध्या आपण आनंद यादव सरांची नांगरणी ही कादंबरी वाचत आहोत. या कादंबरीच्या पुढच्या भागात काय झाले ते आज आपण पाहणार आहोत. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी एक नम्र विनंती, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. हिरा शेरडं बांधलेल्या बाभळीखाली एकटीच बसलेली दातात काड्या घालून जीवाची करमणूक करून घेत होती. तिला कुणी मिळून घेत नव्हतं. पोरं खेळून हळूहळू पडली होती. ती उठली. पत्र्याचा बारका तुकडा घेऊन वावऱ्या शेंगा काढायला उन्हातच गेली. मिळेल ती शेंग कधी खात होती तर कधी साठवत होती. साठवून साठवून त्या कुणाला तरी विकायच्या आणि येतील त्या पैशातनं अंगावर चोळी, मनासारखी काकणं, कधी चहा बरोबर बट्टर ती आणत होती. बट्टर मात्र कुणाला देत नसे. दिवस चालले होते. मला हिराची काळजी लागल्यागत झालं होतं. उन्हाचा एखादा धनगर बाबळीची शिरी कुठून तरी ओढ्याकडे नेत होता. त्याच्या शिरड्यांनी त्या शिऱ्याच्या पाला खाल्ला की ती शिरी कित्येक वेळा तिथंच पडत. भटक्या मांगीनी, महारणी किंवा धनगराची बायको ती नेत असे. अशा वेळी हिराचा जीव खालीवर होत होता. ती तिकडे जाई. कुणी नेत असेल तर त्याच्याशी भांडण काढी. त्यांना सांगे की शेजाऱ्यानं आम्हाला बाबळी राखायला सांगितल्यात, शिरी न्यायची नाहीत, असं म्हणून ती शिरी गोळा करून खोपीकडे हळूहळू ओढत आली. पावसाळ्यातल्या जळणाची महिनाभराची बेजमी तिच्या त्या शिऱ्यांनी झालेली होती. हिरा माणसातल्या पेक्षा एकटी एकटी जास्त रमत होती. सगळ्यांनी मिळून एखादं काम गडबडीनं करायचं असेल तर तिला बाकीच्या सगळ्यांच्या शिव्या खाव्या लागत होत्या. मग आई चिडून एखादा धपाटा तिच्या पाठीत घाली. शिवा बारक बारक खडं मारी. बाकीच्या पोरी असं पुढं जायला बघ म्हणून पुढे ढकलून देत. ती मग तोंड सोडी, सगळ्यांना शिव्या दे. तेवढंच तिला जमे. तिचा दुबळा हात कुणाच्याही अंगावर पडू शकत नव्हता. पुष्कळ वेळा रडत शिव्या देत नेमलेलं काम करत होती. सांचं घराकडे आल्यावर शेरडांची धार नि जेवणानंतरची भांडी तिला घासावी लागत होती. ती झाली की अंथरुणावर अंग टेकायला मोकळी. दिवसभराच्या कामानं तिचं अंग ठणके, पाय दुखत. मग अंथरुणावर बसून तिचं तीच ठणकणारे स्वतःचे पाय दाबून रगडे. कधी शेणीच्या तिरड्यांनी तिची मान धरलेली असे तर कधी उन्हातानात सारखं फिरल्यानं कामात तिला कणकण येई. पण काम चुकत नव्हती. ती म्हाताऱ्या बैलागत डेंगलेली बघून मी आईजवळ काळजीने बोललो. दुसऱ्या दिवसापासनं गावातल्या दवाखान्यातनं औषध सुरू केलं. पंधरवड्यात 2-3 इंजेक्शन दिली. माझी सुट्टी संपत आली तरीही तिच्या तब्येतीत काही सुधारणा दिसेना. मला खोलवर चिंता लागून राहिली. सुट्टी संपली. आई, माझी सुट्टी आज संपली. हिरी ठसून पंजार झाली. तिची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. कागलच्या दवाखान्यानं औषध काय उपयोगाचं नाही असं दिसते मला. तिला घेऊन कोल्हापूरला जाऊया. माझ्या ओळखीच्या डॉक्टरला तिची तब्येत दाखवू. बघूया काय म्हणतात ते. नाहीतर गपदिशी हिरी हातातनं जायची. आईला विचार पडला. आम्ही तिघेही कोल्हापुरात आलो. डॉक्टरांना तिची तब्येत दाखवली. डॉक्टरांनी खूप औषधं लिहून दिली. सकस आहार दिला पाहिजे म्हणून सांगितलं. हे सगळं ऐकून आईच्या हातापायांची शक्ती गेली. तेवढी उसाभर खर्च करणं आमच्या घराला परवडणार नव्हतं. आम्ही डॉक्टरांना तसं सांगितलं. डॉक्टरांनी मग कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्यात तिला दाखल करायला सांगितलं. तिच्यासाठी सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांना चिठ्ठी दिली. आईनं आणि मी बाहेर एका रस्त्यावर सावलीत बसून खूप विचार केला. हिराला सरकारी दवाखान्यात दाखल करायचं नक्की केलं. इथं कोल्हापुरात रोजच्या रोज जाऊन मी तिला भेटायचं आणि बघण्याचं कबूल केलं. दुसऱ्या टर्मला मला आणखी एक शिकवणी मिळणार होती. त्यामुळं फीच्या उरलेल्या पैशातून मी तिचा खर्च चालवीन म्हणून सांगितलं. आईनं 8-10 दिवसातून एखादी फेरी कोल्हापुरात मारावी असं ठरलं आणि हिराच्या इच्छेविरुद्ध तिला सरकारी दवाखान्यात दाखल केलं. या गडबडीत सांज झाली. आईची कामं पाठीमागं तुंबली होती. रतीब, गुरं, पोरं बाळ उरलं सुरलं तिला बघायचं होतं. ती झटक्यासरशी गावाकडे निघून गेली. मी बोर्डिंगवर गेलो. सुदैवानं दुसऱ्या 6 महिन्यात माझी चांगली घडी बसली. 1-5 रुपयांची शिकवणी जादा मिळाली. पण प्राध्यापक S.S. कुलकर्णी यांच्याकडचं लेखनाचं काम संपलं.
मात्र जानेवारीपासनं मुलांच्या लायब्ररीची घडी बसली होती. मुलांच्या घरोघर जाऊन पुस्तकं पोच करायची. शिवाय शनिवारी रविवारी 2-2 तास संध्याकाळी लायब्ररी उघडी ठेवायची. मुलांना गोष्टी सांगायच्या, काही त्यांच्या आवडीचे कार्यक्रम योजायचे. असा उपक्रम चालू केला. त्याचे महिना 10 रुपये मिळू लागले. त्यामुळं माझं स्वतंत्रपणे व्यवस्थित चालू लागलं. सुनीताताईंना हे सगळं कळवलं आणि त्यांना आता मला पैसे पाठवण्याची मुळीच गरज नाही असं सांगितलं. 2 महिने पार पडले. हिराचा आजार हळूहळू ओसरू लागला. 8-10 दिवसात ती तिथं रुळली. तोवर मला कॉलेज सुटल्यावर वेळात वेळ काढून दवाखान्यात जावं लागत होतं. तिच्या जीवाला संतोष वाटत होता. त्यानंतर हळूहळू मी तिकडं 2-2 दिवसातनं एकदा जाऊ लागलो. जाताना 1-2 मोसंबी विकत घेऊन जात होतो. माझं दूध पिणं बंद केलं होतं. माझ्या येण्याच्या वाटेवर ती डोळे लावून बसत होती. आणलेली मोसंबी मटामटा खात होती. आयुष्यात पहिल्यांदा ती तिला मिळाली होती. पहिल्यांदाच तिचे बसून खाण्याचे दिवस होते. कुणी गाडाभर कामं सांगत नव्हतं की कुणी शिव्या देत नव्हतं. तिच्या अंगावर रक्तमास येत होतं. अंगाचा रापलेला रंग निवळत होता, रया येत होती. फार दिवस खोपड्यात पडलेल्या तांब्याच्या घागरीला निर्मळ घासून काढावं तसं तिचं झालं होतं. मननी काया टणटणीत झाली होती. भोवतीच्या रोगी बायका तिचं कौतुक करत होत्या. नर्सेस तिला बारीक सारीक काम सांगत होत्या. हिरा ती मोठ्या खेळीमेळीनं करत होती. तिचा कामाचा उत्साह वाढला होता. हात थंड राहत नव्हतं. नर्सांची बारीक सारीक कामं करत असल्यामुळं पुष्कळ वेळा तिला त्यांच्याकडनं आणा 2 आणे मिळत होते. त्यातून ती बाहेर जाऊन गाड्यावरचा चहा पी नि बटर खाई. तिचा जीव हुड्या एवढा झाला होता. हिरानं मला तिचा आणि नर्सचा घडलेला संवाद सांगितला. हिरा, आता तुला बरं वाटतंय हो ना? होय. अंगात शक्ती आली आहे असं वाटतंय का तुला? तर आभाळात उडासं वाटतंय पाखरागत? होय का? छान. मग 2-4 दिवसांनी तुला घरी जायला हरकत नाही. बरं. ते ऐकून ती विरजल्यासारखी झाली. 7-8 रुपयांच्या गोळ्या लिहून देते. आईला विकत घे म्हणाव. तेवढ्या गोळ्या घ्यायला आईला निगलत व्हायची नाही. हातावर क्वाट असतात आमची. पण तुझी आई तुला गोळ्या घेऊन देईल. नाही हो, घरात बसून कोण मला खायला घालल. हिरानं चिकाटी धरली होती. तिच्या बोलण्याला नर्सबाई कौतुकानं हसली होती. तिनं तिच्या वॉर्डांच्या डॉक्टरांना समजावून सांगितलं होतं. हिराचे पुन्हा 10-12 दिवस दवाखान्यातले वाढले. तिला तिथंच गोळ्या आणि औषधं मिळू लागले. मी हिराला म्हटलं, बरं केलंस. होय खरं दादा. मी काम करताना बघून थोरल्या नर्सबाईंनी मला कामाला ठेवून घेतो म्हटलं होतं. नर्सबाई कवा बोलली होती? 15 दिवस झालं बघ. तू जरा त्यासनी विचारून बघ की. भांडी घासाय, धुणं धुवायला, लोटझाड करायला मी त्यांच्यात राहतो. रानमाळाची कामं मला निभत नाहीत आणि सदाची मी नाळरोगी. औषध पाणी बी मला इथं फुकट मिळेल. धडधापूस होईन. मोठ्या प्रौढ माणसागत बोलत होती. घराला कंटाळलेली होती. तिचं सारं खरं होतं. पण कुणब्याच्या घरात तिचा जन्म झालेला. तशात बाई म्हणून जन्माला आलेली. जन्मभर पुरुषांच्या पंजाखाली उंदरागत सापडलेली. पुरुषांचं नशीब पिढीजात कुणब्यासंग बांधलेलं. ह्यांची जाण तिला नव्हती. तरीही मला वाटलं नर्सबाईनं तिला इथं काम दिलं तर तिची घरच्या धबडग्यातनं काही दिवस तरी सुटका होईल. औषध पाणी मिळून तिची तब्येत कायमची सुधारेल. एक जीव सुखानं अन्नाला लागेल. मी नर्सबाईंना हिरानं सांगितल्याप्रमाणे विचारलं. पण वस्तुस्थिती अगदीच वेगळी होती. हिराला कामाची हौस होती हे नर्सला कळलं होतं. हिराच्या जीवाला लवकर बरं वाटावं म्हणून नर्सबाई सहज बोलली होती. कदाचित नर्सेसनी हिराला सांगितलेली तिथली किरकोळ कामं हिरानं उत्साहानं करावीत या अपेक्षेनेही त्यांनी तशी भाषा केली असावी. हिराला मी सगळं सांगितलं. ती हिरमुसली. तिचा जीव गुदमरल्यासारखा झाला. 2-3 दिवसांनी दवाखान्यातनं डिस्चार्ज मिळणार होता. मी आईला सविस्तर पत्रानं कळवलं आणि कोल्हापुरात यायला सांगितलं. ठरल्या दिवशी आई आली. दोघं मिळून दवाखान्यात गेलो. सगळी व्यवस्था केली. किरकोळ औषध आणि गोळ्या लिहून घेतल्या. हिरा घराकडे जायला उठली. मुकी झाली होती.
दुःखाचे कड दाटून आल्यागत चेहरा झाला होता. रोग्याचा पोशाख तिनं उतरून टाकला. गेल्या 2-2.5 महिन्यात तिची दोन्ही जुनेर घराकडे बाकीच्या पोरींनी वापरली होती. म्हणून आईनं तिच्यासाठी एक हिरवंसं स्वस्तातलं नवं पातळ आणलं होतं. हिरानं ते तिथंच नेसलं. उजळ रंग झालेली हिरा हिरव्या लुगड्यात कशी सतेज दिसली. पूर्वी तिला अशा मूळ रूपात कधी कुणीच बघितली नव्हती. इतकी ती तेजदार, ताजीतवानी दिसू लागली होती. तिच्यासाठी ठेवलेल्या भांड्याचं तिनं गठळ केलं आणि काखेला लावलं. सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो. हिरा चिंताक्रांत दिसत होती. रस्त्यानं खाली बघत चालली होती. तिच्या मनासमोर गावाकडचं कष्टाचं घर नितुरुंग वासासारखा वाटणारा मळा दिसत होता. आम्ही तिघं मोटार स्टँडच्या दिशेने चालू लागलो. 2:30च्या दुपारचा सुमार. उन्हाचा तडाखा जाणवत होता. हिरा म्हणाली, आई, ऊन लई लागतंय ग. 2-2.5 महिने दवाखान्यात सावलीला होतीस ना, म्हणून लागतंय. काय बी होईत नाही, चल. सवय नाही म्हणून तसं वाटतंय. नाही ग, हे रस्त्याचं डांबार इतळून माझ्या पायासनी चटकं बसायला लागलं. माझ्या लक्षात आलं की तिच्या पायात चपल्या नाहीत. तिचे नितळ पाय त्या उन्हात नि वितळणाऱ्या डांबरात मला बघवेनात. आई, मी टांगा करून आणतो. माझ्याजवळ पैसे आहेत, मी बोललो. आईनं हिराच्या फाटक्या आहेत म्हणून चपल्याही कागलाला नेल्या होत्या. त्या परत आणायच्या ती विसरली होती. ती मला म्हणाली, कशाला टांगा? त्याला काय पैसे द्यायचे नाहीत काय? मोटारीचा अड्डा काय लांब आहे का? तिथनं मोटारीत बसूनच जायचं आहे. हिरा बरोबर पायांची बोटं अंतराळी करून चालू लागली. लई पाय भाजायला लागलत बाई, हिरा कळवळून बोलली. ह्या माझ्या चपल्या घाल. उन्हात चालायला खेटलेल्या आईनं तिच्या पुढ्यात चपल्या टाकल्या. त्या तिनं घातल्या. आम्ही तिघं मोटार स्टँडच्या दिशेने निघालो. आई हिराला घेऊन मोटार हल्ली तेव्हा त्या स्टँडवर मला एकटं एकटं वाटू लागलं. गावाकडचं घर, भावंड, म्हसरं, माळरान, बाभळी, काटं, वावऱ्या, शेंगांची रानं मनासमोर फिरू लागली. हिराचा घास घेण्यासाठी ती जणू विक्राळ जबडे पसरून बसली होती. ताजी रसरशीत झालेली हिरा त्या दिशेने हरणासारखी झेपावत होती. हाताश होऊन बोर्डिंगकडे वळलं. ज्युनियरची वार्षिक परीक्षा अगदी जवळ येऊन ठेपली होती. कॉलेजची असली तरी जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं जरूर होतं. त्यामुळं पुढच्या वर्षी फ्रीशिप मिळणं सोपं जाणार होतं. मी अभ्यासाकडे वळलो. माझी परीक्षा संपली. तरी मला कागलला सुट्टीवर घरी जाता येणार नव्हतं. दुसऱ्या टर्मला जादा शिकवण्या पत्करल्या होत्या. त्यासाठी निदान एप्रिल अखेरपर्यंत तरी राहावं लागणार होतं. मी त्यांच्या शिकवण्या घेत मुलांची लायब्ररी सांभाळत दिवस घालू लागलो. एप्रिलमध्ये दुसरी 2 कामं मिळाली. कॉलेजच्या ग्रंथालयातील पुस्तकांचा स्टॉक चेक करायचा होता. त्याचे 20 रुपये मिळणार होते. एप्रिलमध्ये इंटरच्या वार्षिक परीक्षा झाल्या आणि त्यांचे लॉजिकचे पेपर्स प्राध्यापक S.S. कुलकर्णी यांच्याकडे आले. त्यांच्या मार्कांचा बेरजा करणं व याद्या तयार करणं, पेपर्सची पार्सल तयार करणं, ते पोस्टानं पाठवणं हे बघावं लागणार होतं. त्याचे 50 रुपये मिळणार होते. त्यामुळं सिनियर BAच्या वर्षाची प्राथमिक आर्थिक तरतूद होणार होती. सकाळी 7:30 ते रात्री 9 पर्यंत सतत काम ओढत होतो. 4 पैसे गाठीला पडणार म्हणून उत्साह वाढत होता. त्या उत्साहामागं आणखी एक स्वप्न होतं. वाटायचं सुनीताताईंना एकदा भेटून यावं. पोटभर त्यांच्याशी एकदा मनातलं सगळं काही बोलावं आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. भाईंचं दिवाळी अंकातील लेखन वाचून त्यांना माझ्या प्रतिक्रिया कळवल्या होत्या. माझ्या कविता मी लिहित तशा त्यांच्या वह्या करून ठेवत होतो. गेल्या 2 वर्षात मर्ढेकरांच्या कविता, त्यांचे वैचारिक लेख, नवसाहित्यिकांची नवी वाङ्मयीन भूमिका, गंगाधर गाडगीळ यांच्या कथा हे वाचण्याचा माझा सपाटा सुरू होता. या काळात माझ्या वाट्याला परिस्थितीमुळं आणि माझ्या स्वभावामुळं एक खोलवर निराशा येत होती. त्यातून माझी कविता जन्मत होती. नव्या विचित्र अनोख्या प्रतिमांची तिच्यात गर्दी होत होती. भाईंना माझा हा कवितेतील आणि जीवनातील उपहास उपरोधाचा सूर फारसा रुचत नव्हता. त्यांनी आपल्या एका पत्रातून कविता म्हणजे काय ते लिहिलं होतं. त्यांच्या ह्या पत्रानं मला असं अंतर्मुख केलं तसं माझ्या मनात खूप प्रश्नही निर्माण केले. माझं नवसाहित्याचं आणि नवसाहित्यिकविषयी वैचारिक लेखांचं वाचन मला वेगळं वळण लावित केलं.
इथून पुढं त्यांच्या ह्या पत्रानं मला असं अंतर्मुख केलं, तसं माझ्या मनात खूप प्रश्नही निर्माण केले. माझं नवसाहित्याचं आणि नवसाहित्यविषयक वैचारिक लेखांचं वाचन मला वेगळं वळण लावित होतं. भाईंचं पत्र आणि माझे विचार यात मला तफावत दिसू लागली. मी ते सगळं भाईंना सविस्तर लिहिलं. मला पडणारे अनेक प्रश्न त्यात लिहिले. त्या पत्राला उत्तर देणं भाईंच्या नेहमीच्या व्यापामुळे शक्य झालं नाही. तुझं आहे तुझं पाशी हे त्यांचं नाटक महाराष्ट्रभर जोरात चालू होतं. सुंदर मी होणार हे नाटक ते बसवीत होते. पण त्यांच्या या व्यापाकडं माझं लक्ष नव्हतं. मला वाटत होतं की माझ्या मनात साहित्याविषयी घोंघवणारे प्रश्न भाईंना विचारावेत, सविस्तर चर्चा करावी, योग्य ते मार्गदर्शन त्यांच्याकडून घ्यावं. मी तसं सुनीताताईंना लिहिलं. सुनीताताईंनी सवडीने एक पत्र पाठवलं. बरेच दिवसात तू कोल्हापूरच्या बाहेर पडला नाहीस, तेव्हा 2-4 दिवस मुंबईला ये. तू अजून मुंबईही पाहिली नाहीस, ती तुला पाहता येईल. या भेटीत इतरही तुला पडणाऱ्या प्रश्नांवर आपण बोलू, असा आशय त्या पत्राचा होता. पत्र वाचून मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. पुन्हा पत्र पाठवून मी 25 एप्रिल ही मुंबईला जाण्याची तारीख नक्की केली. या दरम्यान माझी बहुतेक सगळी कामं संपणार होती. 6-7 दिवस मुंबईत राहिलो. चकित होण्याचे विलक्षण क्षण भोगले. अनेक नव्या नव्या गोष्टी पाहिल्या. फ्लशिंगचा संडास प्रथम पाहिला. संडास इतका स्वच्छ असतो हेही प्रथमच पाहिलं. कागलमध्ये असला संडास नव्हता. फक्त पायखाने होते. पण कागलात मी तेही अनुभवले नव्हते. कोल्हापुरातही पायखानेच. रोज भंगी येऊन पाट्या डोक्यावर घेऊन जात असे. तो देखावा पाहत नसे. ह्या माणसांना हा धंदा जन्मभर कसा सहन होतो याचं आश्चर्य वाटे. त्याच्यावर कायमचं लादलेलं घाणीचं हे ओझं पाहून दुःख वाटे. रत्नागिरीत गोपुरी संडासाचा आदर्श मी अनुभवला. पण फ्लशिंगचा संडास प्रथमच मुंबईत पाहिला. साखळी ओढली की काम झालं. किती सोय ही. पार्ल्याचं भाईंचं छोटेखानी घर. अभ्यासाची खोली पाहताना आपल्या गावाकडच्या घरासारखं साधं घर आहे. भाईंचं बालपण इथंच गेलं आहे. म्हणजे बाई साध्या बालपणासारखेच आपले बालपण जगलेले असणार, म्हणून अधिक जवळीक वाटली. भाई या पार्ल्याच्या घरात जेवायला खाली जमिनीवरच पाटावर छान मांडी घालून बसतात आणि आई त्यांच्या समोर बसून त्यांना होय नको पाहत भाजीपोळी बाळबोत वळणानं घालतात. हे पाहून मला माझ्या आईची आठवण झाली. मी भाईंच्या जवळ आणखी 2 इंच मनानं सरकलो. भाईंची अनेक रूपं पाहिली. कामाला निघाले की भाईंची घाई नेहमीचीच. चालणं घाईचं, सिगारेट ओढतानाही घाई, रस्त्यावर टॅक्सीसाठी उभं राहिल्यावरही इकडं तिकडं घाई न बघत टॅक्सीचा शोध सुरू. पैसे देताना घाई. ते पैसे मॅनेल्याच्या कोणत्या खिशात आहेत का पॅन्टच्या डाव्या उजव्या खिशात आहेत याचा पत्ता नसे. सगळ्या खिशात मग शोधासाठी हात जात. हात बाहेर येताना रुमाल, सिगारेटचं पाकिट किंवा एखादे नोटही क्वचित खाली पडे. ते उचलून घेतानाही घाई. सुंदर मी होणार च्या तालमीचे ते दिवस होते. पहिला प्रयोग अगदी तोंडावर आलेला. त्या नाटकाचं रूप भाईंच्या मनात पूर्णपणे आणि स्पष्ट रूपासर साकार झालेलं. तो बाहेर काढावायचा भाईंचा आणि ताईंचा कडोविक्रीचा प्रयत्न. या नाटकात एक पात्राच्या मुखी तराणा आहे. त्याची स्वररचना नेमकी कशी असावी याची प्रात्यक्षिक सगळ्या घरभर बाई हिंडता फिरताना करत. भाईंच्या हालचालीत आणि बोलण्यातही एक वेग. त्या वेगानं ते घरातल्या खोल्यातून आत बाहेर करत. त्या वेगाबरोबर तराण्याचे सूरही पळत. मधूनच सुनीता म्हणून ताईंना हाक मारी. तराण्याच्या सुरातील बारीक सारीक जागाही अशी घेता येईल म्हणून गाऊन दाखवत. रात्रभर तालमीसाठी जागरण होत. प्रत्येक पात्राचे संवाद, हालचाली, जागा, स्थिती, गती भाई म्हणून नी करून दाखवत. त्या तालमीत भाईंचे खरे एकपात्री प्रयोग मी प्रथम पाहिले. भाईंच्या आवाजात गोडवा, उग्रता, मधुरता, कठोरता, नाजूकता आणि जाडेभरडेपणा एवढ्या झटपट पात्रागणित कसा येतो हे मी पाही. त्यांच्यावरचा माझा डोळा हलत नसे. सुनीताताई करीत होत्या त्या दिदी राजेच्या भूमिकेत कारुण्य होतं. ते संवादावाटे येताना ताईंच्या आवाजातलाच वात्सल्य मिसळलेल्या कारुण्याची त्यात झलक होती. त्याची जाणीव होत होती.
त्यांचं तालमीच्या वेळेचं दिदी राजांचं काम बघूनही डोळे पाणावत. एन 2025तले काशीनाथ घाणेकर, विजयास जयवंत, प्रौढ वाटणारे आत्माराम भेंडे, भाईंच्या वाट्याला आलेली बंडा सावंतची गंभीर भूमिका, हे सगळं तालमीच्या अनौपचारिक रंगभूमीवर बघताना मध्येच विनोद, गप्पा होताना हसणं, खिदळणं, दाद देणं हे होताना मी पूर्वी कधीही न पाहिलेल्या सृष्टीत मी वावरत होतो. अपूर्व आनंद लुटत होतो. रात्री तालीम संपायला खूप उशीर होई. तरी सकाळी भाई आणि सुनीताताई लवकर उठत. कशानं कुणास ठाऊक भाईंना मध्ये सर्दी झाली. त्यांचं डोकं खूप दुखू लागलं. आज रात्री तर रंगीत तालीम. ताईंनी कसला तरी लेप तयार केला होता. भाई कॉटवर पडून आहेत. सुनीताताई लेप लावतायत. भाई नाटकातील दिदीराजे आणि बंडा सावंतच्या कोणत्याही विशिष्ट प्रसंगाची आठवण करून देत आहेत. त्यातील संवादाची रिहर्सल करून घेऊया म्हणतात. आणि मग ताई लेप लावता लावता संवाद म्हणतायत. भाई लेप लावून घेता घेता संवाद म्हणतायत. एक विलक्षण दृश्य. असं नाटक घरादाराच्या हवेत भरलेलं. दुसऱ्या दिवशीची सकाळ. सुनीताताई स्वयंपाकघरात काहीतरी करीत होत्या. हॉलमध्ये बसून मी वर्तमानपत्र वाचत होतो. भाई स्नानाला गेले होते. बेल वाजली आणि मी दार उघडलं. उंच, शेलाटा, तरतरीत चेहऱ्याचा, भव्य कपाळाचा, किंचित कुरळे केस असलेला एक खादीधारी तरुण आत आला. सुनीताताई डोकावल्या. त्यांनी त्यांना बसायला सांगितलं. भाई स्नानाला गेलाय म्हणूनही सांगितलं. मी आलेच 4-5 मिनिटात म्हणून आत गेल्या. स्वयंपाकघरात त्यांची काहीतरी गडबड सुरू होती. हात पिठात माखलेले होते. ती तरुण व्यक्ती बसली. हॉलमध्ये आम्ही दोघेच. मी माझ्या तंद्रीत काहीतरी वाचत होतो. काय वाचतात? त्यांनी सहज विचारलं. द्वैभाषिका संबंधीची बातमी. मी सहज बोललो. बोलता बोलता मी काहीतरी पंतप्रधान नेहरूंना उद्देशून बोलू लागलो. नेहरूंमुळं द्वैभाषिक राबावं लागत आहे, ही सगळ्या मराठी माणसाची जाणीव. माझीही तीच होती. तीच बोलून दाखवू लागलो. काय बिघडलं? द्वैभाषिक चांगला आहे की. नेहरूंचं बरोबर आहे. ते माझ्याकडे बघत बघत मला म्हणाले. माझा तरुण अहंकार डिवचल्यागत झाला. माझी खात्री झाली की हा खादीदारी माणूस काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि काही कामासाठी भाईंच्याकडे आला आहे. मी तावातावानं संयुक्त महाराष्ट्राविषयी, मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाविषयी बोलू लागलो. मला ते द्वैभाषिकाच्या बाजूनं अधूनमधून डिवचू लागले. मी संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूनं त्यांच्यावर तुटून पडलेल्या मावळ्यासारखा लढू लागलो. चढलेल्या आवाजात माझं समर्थन चाललं असावं. भाईंची आंघोळ झाली आणि ते बाथरूमच्या बाहेर आले. त्या व्यक्तीकडे बघून आलो हं म्हणून आतल्या खोलीत कपडे वगैरे करण्यासाठी गेले. माझं बडबडणं सुरू होतं आणि त्यांचं मला मधूनच डिवचणं चालू होतं. कपडे करून भाई बाहेर आले आणि क्षणभर हे नाट्य पाहत उभे राहिले. मग खुर्चीत माझ्यासमोर बसले. त्यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या असाव्यात. माझा एकूण डिवचलेला अवतार बघून ते मला म्हणाले, हे कोण आहेत माहीत आहे का रे? मी नकारात्मक मान हलवली. बॅरिस्टर नाथपाई म्हणतात ते हेच. कुणासमोर काय बोलतो आहेस हे कळतं ना आता? मी हातभर जीभ बाहेर काढली. एकदम शरमल्यागत झालो. आवाज एकदम खाली आला. हात जोडून म्हणालो, मला माहित नव्हतं, क्षमा करा. नाही, तुम्ही छान बोलतात. मला तुमच्याकडनं हेच अपेक्षित होतं. नाथपाई म्हणाले. आनंद यादव ह्यांचं नाव. कोल्हापूरचं आहे. उत्तम ग्रामीण कविता करतोय. शेतकऱ्यांचा पट्टा आहे. सध्या BA शेवटच्या वर्षाला शिकतो आहे. भाईंनी माझी ओळख करून दिली. असं, कोल्हापूरला शिकता? हो. मुंबईला बरे आलात? मुंबई बघायला. अजून मुंबई बघितली नव्हती. मग पाहिली की नाही? पाहिली की. काय काय पाहिलं? राणीचा बाग, जहांगीर आर्ट गॅलरी, गेटवे ऑफ इंडिया, मत्स्यालय. मी सगळी यादी घडाघडा वाचली. आजल्या दिवशी भाईंनी जोडून दिलेल्या एका माहितीगार मुलाबरोबर सगळं बघून आलो होतो. छान. पण लालबाग परळच्या कामगार वस्त्या, धारावी, माहीम, वरळीच्या झोपडपट्ट्या हे पण पाहून घ्या आणि चांगले डोळे फोडून पहा. खरी मुंबई तिथं आहे.
तुमच्या खेड्यातून आलेली माणसं तिथं आहेत, नाथपै म्हणाले. मी आज्ञाधारकपणे मान हलवली. मग भाई, नाथपै आणि चहा घेऊन बाहेर आलेले सुनीताताई यांच्या गप्पा संयुक्त महाराष्ट्रावर सुरू झाल्या. मी एका बाजूला शरमल्यासारख्या बसून त्या ऐकत होतो. मनोमन खजील झालो होतो. यापूर्वी मी नाथपैंना कधी पाहिलं नव्हतं. त्यांची वर्तमानपत्रातून येणारी भाषणं, विचार मात्र मी भरपूर वाचले होते. समाजवादी विचारवंत म्हणून त्यांचा मराठी मनावर असलेला प्रभाव मी अनुभवत होतो. त्यांच्याविषयीच्या येणाऱ्या बातम्या आणि विचार वाचून वाटत होतं की ते इतर प्रसिद्ध विचारवंतांप्रमाणे 60च्या पुढे वृद्ध गृहस्थ असावे. पण हे तर परिस्थितीच्या आसपासचे तरुण वाटत होते. एवढ्या जवळून एवढ्या घरगुती वातावरणात त्यांना पाहताना ओठांची विशिष्ट ठेवण करून डोळ्यांच्या भिवया उंचावून चाललेलं बोलणं ऐकताना मी भारून जात होतो. अगोदरचा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवून खजील होत होतो. त्यांनी मुद्दाम नाटकीपणानं द्वैभाषिकाची भूमिका घेऊन मला छेडलं होतं आणि माझी गंमत केली होती, हे माझ्या ध्यानात आलं होतं. माझं तरुण मन संयुक्त महाराष्ट्राविषयी काय बोलत होतं हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. पण हा त्यांचा कावा अगोदरच माझ्या लक्षात का येऊ नये, या भावनेनं मी स्वतःवरच काहीसा चिडलो होतो. माझ्या उथळपणाची कीव करत होतो. त्यांनी डोळे फाडून दुसरीच एक मुंबई पाहायला सांगितली होती, तिचा अन्वयार्थ लावत होतो. काल आपण कशी खोटी मुंबई बघितली याची जाणीव होऊन माझा सामान्यपणा लक्षात येत होता. सुंदर मी होणार चा पहिला प्रयोग होता. खास निमंत्रित मंडळी आली होती. अनेक मान्यवर पुढच्या रांगेत होते. कुसुमावती देशपांडे आणि कवी अनिल यांच्या शेजारी मला बसायला जागा मिळाली होती. या मान्यवरांचं आजवर मी फक्त साहित्यच वाचत होतो. त्यांच्याविषयी नितांत आदर निर्माण झालेला. त्यांच्या शेजारीच बसून पु ल देशपांडे यांच्या सुंदर मी होणार या नाटकाचा पहिला प्रयोग पाहायला मिळाला, याचं स्वप्नातही कल्पना नव्हती. मी एक शेतकऱ्याचा पोर, खेड्यात जन्मलेला. मुंबई शहर हा साहित्य आणि संस्कृतीचा बालेकिल्ला. तुझं आहे तुझं पाशी या नाटकामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर गेलेल्या पु ल देशपांडे या साहित्यिकाच्या घरगुती प्रेमळ सहवास. अशा मुंबईत अशा साहित्यिकांच्या बालेकिल्ल्यात तोही पुलांचा हात धरून प्रवेश मिळेल याची मी खेळवळणानं कशी काय अपेक्षा करावी. पण अकल्पित घडत होतं. योग्यतेपेक्षा खूप उंचावर जायला आणि झोके घ्यायला मिळत होतं. नाटकात भाईंचं गंभीर काम मी पाहत होतो. आजवर त्यांची सिनेमातली विनोदी कामं पाहिली होती. सुनीताताईंना प्रथमच नाटकात आणि तेही नायिका दिदी राजेच्या कामात पाहत होतो. एक मायविश्व अनुभवत होतो. नाटक संपल्यावर परत जमिनीवर येणं त्रासाचं वाटत होतं. भाई विनोदही लिहितात आणि लोकांना खळखळून हसवतात. याचा नुकताच तुझा आहे तुझं पाशी पाहून अनुभव घेतला होता आणि तेवढंच गंभीर लिहून लोकांना अंतर्मुख करतात याचा अनुभव सुंदर मी होणार या नाटकानं मला दिला होता. नाटक संपल्यावर भाईंचं आणि सुनीताताईंचं बड्या बड्यांनी गर्दी करून केलेलं कौतुक जवळून बघितलं. डोळे पाणावून जात होते. किती झळझळीत सोन्यासारखी माणसं आहेत ही. आपल्या वाटेला ही येतायत. परमेश्वराचे कसे आभार मानायचे आपण. दुसरा दिवस खूपच आनंदात गेला. तिसऱ्या दिवशीची सकाळ. वर्तमानपत्रात सुंदर मी होणार वर आलेल्या प्रतिक्रिया पाहायला भाई उत्सुक होते. दैनिक आल्याबरोबर त्यांनी ते उत्सुकतेने उघडलं आणि हेमलेटचा अवतार मराठीत आणणारे प्रसिद्ध नाटककार नाना जोग गेल्याची बातमी. डायनिंग टेबलाशी चहाची वाट बघत भाई बसले होते. हाताची चौकट करून एकदम टेबलावर लहान मुलासारखे झुकले. सुनीता, नाना गेले ग, म्हणून त्यांनी टेबलावर डोकं टेकलं. वातावरण एकदम बदलून गेलं. सगळ्या सकाळभर बाई हळहळत होते. जोगांबद्दल बोलत होते, त्यांच्या आठवणी सांगत होते. मी परतण्यापूर्वी माझ्या वाङ्मयांविषयी उत्साही मतांची मला भाईंशी चर्चा करायची होती. ती त्या दुर्दैवी बातमीमुळे राहूनच गेली. मला ते 6-7 दिवस सोनेरी वाटले. कितीतरी नवनवनी अपूर्वायचं घेऊन श्रीमंत होऊन मी ढेकरलो. एका आकाश पाळण्यातून स्वर्गापर्यंत उंच नेऊन मला भूमीवर आणलं होतं. तो आनंद चाखत मी परतलो.
तर मित्रांनो, कादंबरीच्या कथाभागामध्ये मी आज तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत असंच आपल्या चॅनलवर लोभ असू द्यात, प्रेम असू द्यात. धन्यवाद.